सन्मानित नाजीभाऊने सांगितलं आणि दिलीपभाऊने सांगितलं. दिलीपभाऊ बोलता बोलता मग अशी बोलून गेले की प्रतिस्पर्धी विचार पडलो की उद्या दुकानात येताना आम्ही काय करू. म्हणजे प्रतिस्पर्धी म्हटल्यानंतर प्रतिस्पर्धी हा शब्द आता जरा कमी केला पाहिजे. कारण ही नियमावली आलेली आहे ना त्याच्यात प्रतिस्पर्धी शब्द बसणार नाही. ए शराव ए पेटव ह्या पण बंद झालेला अहो जाऊ करायचं एकामेकाला. म्हणजे हे जे चांगले नियमावली आलेले आहे 100% खरं आहे. याच्या अगोदर झालं पाहिजे होतं परंतु आताच त्यांना जाग आली. चांगली गोष्ट आहे कारण करणारा करून जाता पण त्याचा परिणाम सगळ्यांना भोगूच लागतं. बरोबर की नाही. करणारा भावनेच्या भारत काय पण करता पण त्याचा परिणाम सर्व भुवना त्याचा भोगावा लागतो आणि मग त्याची बंधना घालावी लागतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एक गाणं घेतो. तेजस्वी तो तेजस्वी तो समजवणारा लाखामध्ये कहाच हिरा साजने भीम माझ कोईल विरा. या ठिकाणी आज डबलबारी करताना नाजीभाऊंचं खरं रूप आज कळलं लोकांना. कारण ह्याच्या अगोदर फक्त लोकांना एकच माहिती होतं की बुवा आमचे समोरच्या बुवाला टार्गेट करून बारी करतात आणि हे कुठेतरी आम्हाला दाखवायचं होतं लोकांना की बुवांच्याकडे किती कला आहेत. ते नुसती लिखाणच करत नाही तर आज त्यांच्या चेहऱ्यावरचा जो हास्य होता हा खरोखर घेण्यासारखा विषय आहे. कारण प्रत्येक शब्दामध्ये ते हसत होते आणि याच्या मागचं कारण असं आहे की त्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली हे जे एवढं मोठं वैभव निर्माण केलेलं आहे त्याच्या मागचं कारण हे आहे. कारण आज एखादा दुसरा जर अध्यक्ष असता तर त्याचे विचार त्याचे आचार वेगळे असते मग तो वेगळा कार्यक्रम केला असता. पण आज बुवा भजन क्षेत्रामध्ये असल्यामुळे आज त्यांनी सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं. कारण प्रत्येक गोष्टीला मागाशी मी सांगितलं योगायोगाशिवाय होत नाही. सृष्टीची निर्मिती झाली ब्रह्मा विष्णू महेश सृष्टीची निर्मिती झाली आणि त्यावेळी सगळे देव एकत्र जमले आणि देव एकत्र जमल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश आणि विष्णू देवाला आनंद झाला. बघितल्यानंतर सगळीकडे हिरवळ छान वातावरण आणि विष्णू देवाला एवढा आनंद झाला आणि त्या विष्णुदेवाच्या आनंदातून त्या विष्णूच्या नयनातून
एक अश्रू पडलं भूमीवर आणि त्या अश्रूपासून एक झाड निर्माण झालं आणि त्या झाडाचं नाव आहे आवळा. आवळ्याचं झाड त्या विष्णूच्या अश्रूपासून निर्माण झालं. म्हणजे बघा या कलियुगामध्ये आवळा हा किती गुणकारी आहे. कारण ब्रह्मा विष्णू हे प्रत्येकाचं कार्य वेगळं, परंतु विष्णू म्हणजे पालन करता. आणि आवळ्यामध्ये पण एवढे गुण आहेत की शुगर असू नये, कुठचाही आजार असू नये, डोकीचे केस गेले तरी आवळा ते लावतात. म्हणजे एवढं पवित्र गोष्ट आहे म्हणून हे सांगण्यासारखं वाटतं. आणि त्या देवांच्या रूपामध्ये आम्हाला दिसलं की आनंद काय असतो. आपण जेव्हा चांगलं एखादं कार्य करतो तेव्हा त्याची प्रचिती असते. आणि म्हणून आज ह्या योगायोग आमचा परम भाग्य आहे की असे ह्या सुवर्ण महोत्सवाला आम्ही तिन्ही बुवा एकत्र आलो. हे आमचं खरं पूर्व पुण्याही आहे. सध्या बघा मोबाईलचा जमाना, ह्या मोबाईलमुळे काळाची गरज आहे. मोबाईल खरोखर काळाची गरज आहे. पण मोबाईलची इतकी बिकट परिस्थिती झालेली आहे. कलेनी सोडलेली हे अस्त्र आहे त्या कलियुगामध्ये एक मोबाईल आणि टी व्ही. 100% आपण त्याच्यातून चांगलं निर्माण करतो, पण चांगल्याबरोबर त्याचा परिणाम कसा होतो, दुष्परिणाम आताच्या पिढीवर कसा होतो. म्हणून एक छोटं उदाहरण सांगतो की 2 नवरा बायको घरामध्ये झोपलेली असतात आणि ती झोपलेली असताना मोबाईल चार्जिंगला लावतात आणि त्यांचं डोळं लागतात. आता कधी कधी असा बायको सुशिक्षित असतं आणि नवरा जरा कमी शिकलेलं असतं, गावठी भागात असं होऊ असतं परिस्थिती. आणि मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर डोळं लागलं आणि अचानक मध्यात रात्री त्या मोबाईलचा आवाज येतो. आवाज येण्याबरोबर नवरा उठला आणि जाऊन बघता तर म्हणजे एवढी रात्री जो बायको मेसेज कोणी पाठवलो. गैरसमज कसं होतं बघा. बायको म्हणता एवढी रात्री जो मेसेज दिलो म्हणून मोबाईल बघता आणि बायको उठ येतं जा गो म्हणलं उठ. इतक्या रात्रीचा तुका मेसेज कोणी पाठवलं तो पहिलं मागा सांग. तुझ्याबरोबर बिचारी डोळे पुसून उठता आणि बघता म्हणता एवढी रात्री तुका ब्युटिफुल म्हणून मेसेज कोणीतरी पाठवलं. तर गैरसमज कसं असतं बघा. कारण तो कमी शिकलेला असतं, इंग्लिश वाचू येणार नाही. ही गेली डोळे पुसत गेली नवऱ्याकडे आपल्या त्या बायकोकडे आणि बायको सांगता की बघा तुमका इतके रात्री जो मेसेज दिलो. बायको म्हणता हो शिरा पडला तुमच्या जन्मात या ब्युटिफुल नाया की बॅटरी फुल जो मेसेज हा तुमची गैरसमज झाली या म्हणजे असो गैरसमज निर्माण होता माणसाच्या मनात या मोबाईलमुळे. अशी परिस्थिती झाली आहे म्हणून म्हणते बघा नको काय भाऊ अधून मधून, नको काय भाऊ अधून मधून हे बाहेर माणसा तू मोबाईल मधून.
4 मुली होते म्हणजे निव्वे बोलायला लागले बुवा ते पण आता काही नाही. किती लग्नाचे परिस्थिती कठीण झालेली आहे मुली हो विशेष कमी झालेलो असं ते आता मोजणे एवढी मुली 40-40 वर्ष झाली तरी लग्न होत नाही. तर परमेश्वराकडे प्रार्थना करूया की सगळ्यांचं लग्न होते. आणि तुम्ही सांगता 4 होते बोला नको मनात सांगल्या. आता बोलायला तर विषय काय रोवलो नाही. पूर्वीचा जमाना होतो की आई वडील लग्न ठरवायचे. आता आई वडिलांना लग्न ठरवतो अधिकार नाही. आता 2 वर्ष अगोदर तिने ठरवलेला असता आणि 2-4 वर्षानंतर मग बाबा समजता की माझ्या मुली लग्न ठरवल्या. पूर्वीचा जमाना कसं होतं बघा लग्न सोहळा म्हटल्यानंतर सताळवाडीतले सगळेजण लग्न जमवायला जायचे. मामा मामी घरात जो आदर होतो आता तो आदर रवलो नाही प्रेम रवलो नाही. सगळा स्वतंत्र झाला मोबाईलमुळे. एका मेसेजमध्ये जात पात काहीच नव्हतं नाही. आचार कुठेच राहिले नाही. 20 वर्ष आई वडिलांनी फक्त लहानाचा मोठं करायचं. मग आई वडिलांची किंमत नाही दिली बघा. ते किती वाईट परिणाम झाले बघा. म्हणून पाहून काही बंद विचार सुरुवात करतोय. वेळ झालेला आहे. या ठिकाणी सन्माननीय आमचे कैलासवासी कृष्णा पवार याची फक्त एक आठवण म्हणून फक्त एक त्यांचा गजर घेतोय. हे बाबा ते यूट्यूब चालू आहे माझं. बुवांची आठवण बघा. बुवांची गाणी आश्रमात आपल्या सिंधुदुर्गमध्ये आता पूर्ण भारतामध्ये योगेश्वरा श्रीनटेश्वराचा गरज जय जयकार गरज जय जयकार योगेश्वरा योगेश्वरा श्रीनटेश्वराचा गरज जय
प्रेमावर भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. काय त्या गाणं, किती मजा त्या गाण्यात ना. प्रेमावर भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. प्रेमावर मन भरलं ग तुझं. कधारी करून तूच भक्ती गंधार मला, कधारी करून तूच भक्ती गंधार मला. आधार केलं तुला पागरा, आधार केलं तुला. का करशी माझं माझं काही नाही रे तुझं, का करशी माझं माझं नाही रे. का करशी माझं माझं काही नाही रे तुझं. ध्यानी जर मानव जन्म नाही रे पुन्हा, ध्यानी जर मानव जन्म नाही रे पुन्हा. ध्यानी जर मानव जन्म नाही रे पुन्हा, ध्यानी जर मानव जन्म नाही रे पुन्हा. साधू संत गुरुजनांनी दिला वावसा, साधू संत गुरुजनांनी दिला वावसा. कर्माने पुढून पांग फेडशील कसा, कर्माने पुढून पांग फेडशील कसा. सांगतो मी तुला, तुम्हा सांगतो
अरे तू मेरिटमध्ये आला, चांगली टक्केवारी मिळाली, आपण कोणाला सांगतो कधी? बुवा सांगतो कधी आपण कोणाला? क्वचित कुठेतरी भेटला तर. पण त्यात जर एखाद्याचा पोरगा पळात नाव नाही, एखाद्याचा पोरगा समजा पळात गेला, ताबडतोब फोन ऐकलं, अरे गडबड झाली काय, त्याचा गेला बरे पळा. ही परिस्थिती सध्या चाललेली आहे. चांगल्याचा पण विचार करत नाही, वाईटाच्या मार्गाने चाललेला आहे. स्वार्थ 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 कशाचा पाहिजे हो? करता करवी तर तो भगवंत आहे, त्याच्याकडे सगळा न्याय आहे. बरोबर की नाही बुवा? आपण चांगल्या लोकांपर्यंत पोहोचवत नाही. बावडेर पाण्यात गेल्यानंतर हे करायली, शेजारची लाईट गेली की पहिलं सांगतो लोक, लाईट गेली का बघ, होय त्यांची पण गेली, बरं वाटतं. एखाद्या गाडी आणून घराकडे, घरात गाडी लागली, ऐकलास काय सांगतास? हो बुवा, गाडी घेतल्या, बघलं फोर व्हीलर घेतल्या, गो गप गो, कर्जाची आहे, लोनवर घेतल्या ना. म्हणजे आपण दुसऱ्याचा चांगला बोलायचं नाही. एखाद्यानं चांगल्या एखाद्या पोरगी आणून लग्न करून नकाशी पोह सांगवते ना, 14 जण होती, समजा एखाद्याने चांगला त्याच्यातल्या घराकडे घेऊन येऊन काय म्हणताले, हो ऐकला आमच्या दिनाने पोरगी आणून मग चांगला काय सांगतात, कसं काउंटरसारख्या गो गप गो, तुका माहीत नाही काहीतरी लफडा असताना त्याचं. म्हणजे ही आपली वृत्ती आहे, ही वृत्ती कुठे थांबली पाहिजे. आणि मग आपण देवदेवाची करून फिरतो पटला. आता लग्नाचा म्हणजे वराती बघा, वराती नाचतं. आमच्या तेलिगो कॅशिओवाले येतं, बऱ्याच जणांना नाचवलंय कॅशिओच्या माध्यमातून. हो एकदा बोल सांगत होती की परिस्थिती अशी निर्माण झाली की वराती नाचता नाचता एवढी भन्नाट परिस्थिती झाली की होकलकाराची होती ती उशीर झाली. आणि ती सांगतात की बाबा आता बराबर उशीर झालेला, आता तुम्ही घरात चला. म्हणून ते नवरदेवाला त्या मुलीकडचे सांगत गेले, बाबा आता उशीर झाला, तेव्हा तुम्ही आता वरात घरात घ्या. ते नवऱ्यात काय सांगू जाओ, काय सांगू जा, ह्या घे आणि वाटेकला माझे मित्र मागा प्यारी. म्हणजे वरातीत नाचणं महत्वाचा, बरोबर की नाही? वरातीत नाचणं महत्वाचा, मागा बायको प्यारी नाही. म्हणजे एवढी भन्नाट परिस्थिती झालेली आहे. म्हणून सांगले भुवाने आमच्या बऱ्याच जणांना नाचवून कंटाळले आणि म्हणून त्यांनी कॅशिओ सोडून दिला. आमचा तो मार्ग नको. खरी गोष्ट आहे 100%. म्हणजे आपला काम नाही का? ही नाचण्याची प्रथा कुठून आली हो? भजनामध्ये संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराजांच्या भजनामध्ये प्रशस्त परमेश्वर नाचला. आणि तिथपासून भजनामध्ये नाचायची परत वेळ आली का, तर भगवंत नाचतोय आपल्या भजनामध्ये. आणि शंभू महादेवाच्या लग्नामध्ये त्यावेळी शंभू महादेव लग्न करायला निघाले, त्यावेळी भूते बेताळ नाचती. तो नाच भूते बेताळ लग्नात नाचायला लागली. मग मला सांगा, भजनात नाचताना बरं की लग्नात नाचताना बरं? म्हणजे अशी परिस्थिती झालेली आहे बघा.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 Wow, wow,